प्रकरण 3. श्रद्धा. इच्छापूर्तीची स्पष्ट कल्पना आणि श्रद्धेवरचा विश्वास श्रीमंतीच्या वाटचालीचं दुसरं पाऊल. श्रद्धेला मनाचा मुख्य रसायनशास्त्रज्ञ म्हणता येईल. श्रद्धा आणि विचारांच्या मंथनातून जी कंपनं निर्माण होतात, त्यामुळे तुमच्या सुप्त मनात काही आध्यात्मिक तरंगांची निर्मिती होते आणि मग हे आध्यात्मिक तरंग असीमित प्रज्ञेत रूपांतरित होतात. प्रार्थनेच्या वेळी बऱ्याच अंशी असंच घडतं. आपल्या सर्व सकारात्मक भावनांपैकी श्रद्धा, प्रेम आणि कामवासना या सर्वात जास्त प्रबळ भावना आहेत. या तिन्हींच्या एकत्रीकरणातून तयार झालेला विचार सुप्त मनापर्यंत पोहोचतो. हा विचार आध्यात्मिक तरंगात परावर्तित होतो, ज्यामुळे असीम प्रज्ञेचा प्रतिसाद मिळतो. श्रद्धेचा विकास कसा करावा? आता एक असं विधान समजून घेऊ ज्याद्वारे तुमच्या मनातील इच्छेची समतुल्य अशा भौतिक वा आर्थिक गोष्टींत रूपांतर करत असताना दिल्या जाणाऱ्या स्वयंप्रेरित सूचनांचं तत्त्व आपल्याला नीट कळेल. श्रद्धा ही एक अशी मानसिक अवस्था आहे, ज्याद्वारे तुमच्या सुप्त मनाला वेळोवेळी सूचना देऊन, स्वयंप्रेरित सूचनांचा उपयोग करून इच्छित मानसिक स्थिती निर्माण करता येते. आता तुम्ही ज्या हेतून हे पुस्तक वाचत आहात, त्याचा विचार करूया. तुमचे अदृश्य विचार वा इच्छा या पैशात रूपांतरित करण्याची तुमची क्षमता वाढविणं अर्थात श्रीमंत होणं हीच आहे. स्वयंप्रेरित सूचनांसंबंधीच्या प्रकरणातून तुमच्या हे लक्षात येईल की अशा सूचनांचं पालन करून तुम्ही तुमच्या सुप्त मनाला तुम्हाला अपेक्षित असलेलं तुम्हाला नक्की मिळेल, असा ठाम विश्वास देऊ शकता. तुमचं सुप्त मन मग त्या दिशेनं कार्यरत होतं आणि त्या विश्वासाचं परिवर्तन श्रद्धेत होतं. मग तुमच्या इच्छेनुरूप तिला मूर्त रूप देण्याची निश्चित योजना तयार होते. श्रद्धा ही अशी मानसिक अवस्था आहे, ज्यात एकदा का तुम्हाला ती 13 तत्त्व समजली आणि उपयोगात आणता आली की स्वयंप्रेरणेनं तुम्ही तिचा विकास करू शकाल. तुमच्या सुप्त मनाला वारंवार आणि निश्चित नेमक्या सूचना देणं ही एक स्वयंप्रेरणेनं श्रद्धा विकसित करण्याची प्रचलित पद्धत आहे. माणसात कधी कधी गुन्हेगारी प्रवृत्ती का बळावते, या उदाहरणावरून वरील विधान पूर्णतः समजेल. गुन्हेगारी याविषयी तज्ज्ञ अशा एका प्रसिद्ध व्यक्तीच्या मतानुसार जेव्हा एखाद्या माणसाचा अगदी पहिल्यांदा जेव्हा गुन्ह्याशी संबंध येतो, तेव्हा तो त्याचा तिरस्कार करतो. तो जर गुन्ह्याशी आणखी थोडा काळ संबंधित राहिला, तर त्याची त्याला सवय होते. हळूहळू त्या परिस्थितीचा ताण ते सहन करायला सरावतात आणि मग मात्र ती परिस्थिती ते पूर्णपणे स्वीकारतात. त्या परिस्थितीच्या प्रभावाखाली कायमचेच येतात. म्हणजेच कुठल्याही विचारांचा मारा जर तुमच्या अर्धचेतन मनावर वारंवार होत राहिला, तर तुमचं सुप्त मन त्याचा स्वीकार करतं आणि त्याप्रमाणे कार्य करतं. तुमच्या मनातील सुप्त विचारतरंग हे त्यांच्याशी सहज जुळणाऱ्या विचारशलाकेत रूपांतरित होतात. याचाच अर्थ जेव्हा तुमच्या भावना, तुमचे विचार जेव्हा तुमच्या श्रद्धेशी एकरूप होतात, तेव्हा तुम्हाला अपेक्षित असलेल्या त्याच कार्यात त्यांचं रूपांतर व्हायला सुरुवात होते. जोश, जिवंतपणा आणि प्रत्यक्ष क्रिया हे विचारांना भावनामय रूप देणारे घटक होत. श्रद्धा, प्रेम आणि कामवासना या तिन्ही भावना जेव्हा एकत्रित कार्यरत होतात, त्या वेळची त्यांची कार्यक्षमता खूपच जास्त असते, जितकी त्या एकट्या असताना नसते. केवळ श्रद्धेशी एकरूप झालेली विचारशलाकाच नाही, तर कुठल्याही सकारात्मक वा नकारात्मक भावनांशी एकरूप झालेल्या विचारशलाकाही सुप्त मनापर्यंत पोहोचतात आणि त्याला प्रभावित करतात. कुणीही पूर्णपणे दुर्दैवी नसते. आपलं सुप्त मन असं नकारात्मक विचारशलाकांचं वहन करतं, तसंच ते सकारात्मक विचारशलाकांचंही वहन करतं. जगातील लक्षावधी लोक जे स्वतःला दुर्दैवी समजतात, त्यांच्यावरून वरील विधानाचा प्रत्यय येईल. काही लोक स्वतःला गरिबी, दारिद्र्य, अपयश यांचे बळी समजतात, कारण कुठलंही नियंत्रण नसणाऱ्या या नकारात्मक विचारशक्तीवरच त्यांचा जास्त विश्वास असतो. तेच आपल्या दुर्दैवाला जन्म देतात. कारण हा सुप्तावस्थेतला नकारात्मक विचार त्यांच्या मनात रुजला की
त्याचं तितक्याच भौतिक समूल्यात रूपांतर होतं, म्हणजे त्याच ताकदीचे परिणाम मिळायला लागतात. मात्र हे अवश्य लक्षात ठेवा की तुम्ही जेव्हा तुम्हाला अपेक्षित असणाऱ्या गोष्टींबाबत तुमच्या मनात विचार रुजवता तेव्हा ते प्रत्यक्षात येतीलच यावरही विश्वास ठेवा. कारण हा विश्वास वा ही श्रद्धाच तुमच्या मनाला दिशादर्शक ठरते. कदाचित एखादी अशक्यप्राय वाटेल अशी तुमची इच्छा तुमच्या सुप्त मनात रुजवताना त्याला फसवताना कुठलाच अडथळा नसतो. मीही माझ्या मुलाच्या सुप्त मनाला अशाच तर सूचना दिल्या होत्या ना. आपल्या मनाला आवाहन करतेवेळी जणू इच्छित वस्तू आपल्या हातात या क्षणीच आहे अशी तुमची भावना असावी. त्यामुळे ही फसवेगिरी ही खरी वाटेल, म्हणजे जे अशक्य वाटतं ते जणू प्रत्यक्षात समोर उभं आहे इतक्या ठाम विश्वासाच्या ताकदीनं तुम्ही तुमच्या मनाला स्वयंसूचना, फसवी का असेना, द्यायला हवी. जर तुम्ही दृढ विश्वास आणि अढळ श्रद्धेसह सूचना दिली असेल तर तुमचं सुप्त मन वास्तवातील उपलब्ध माध्यमाद्वारे त्या आज्ञेचं रूपांतर भौतिक समूल्यात करेल. सुप्त मनाला देण्यात येणारी आज्ञा श्रद्धेसह कशी द्यायची, ती क्षमता कशी मिळवायची याचं प्रात्यक्षिकाद्वारे सोदाहरण स्पष्टीकरण केलं. मात्र ही क्षमता मिळवण्यासाठी तिची ताकद वाढविण्यासाठी सराव अत्यंत गरजेचा आहे. फक्त सूचना वाचून ती क्षमता मिळू शकणार नाही. आपल्या मनाच्या शक्तीला सकारात्मक भावनांचं उत्तेजन, खतपाणी देताना शक्य तितक्या तातडीनं आपल्या मनातील नकारात्मक भावना काढून टाकल्या पाहिजे. सकारात्मक भावनांनी भारलेलं मन जणू श्रद्धेच्या रुजवणीसाठी उत्तम मशागत केलेली भूमी बनते. कारण अशा श्रद्धेच्या भूमीतच आपलं इच्छांचं पीक रुजतं आणि बहरतं, म्हणजेच आपल्या सुप्त मनाला इच्छेनुरूप सूचना देतं आणि सुप्त मन त्या इच्छा स्वीकारून त्यावर योग्य ती कारवाई करतं. श्रद्धा ही अशी मानसिक स्थिती आहे जिला स्वयंप्रेरित सूचनांद्वारे उत्तेजित करता येतं. आजपर्यंत सर्वच धर्मातील थोर पुरुषांनी, धर्ममार्तंडांनी मानवजातीला अमक्या परंपरेवर श्रद्धा ठेवा, या पंथावर, या स्थानावर श्रद्धा ठेवा असं अनेक वेळा सांगितलं. मात्र त्यांच्यापैकी कुणीही ही श्रद्धा कशी ठेवायची हे सांगितलं नाही. श्रद्धा ही अशी मानसिक स्थिती आहे जिला स्वयंप्रेरित सूचनांद्वारे भारित करता येतं असंही त्यांनी कधी सांगितलं नाही. अगदी प्रत्येकाला समजेल अशा सोप्या शब्दांत प्रत्येक अश्रद्ध माणसाला सश्रद्ध असं बनवता येईल याची मूलतत्व पाहू, समजून घेऊ. स्वतःवर श्रद्धा ठेवा, त्या शक्तीवर श्रद्धा ठेवा. श्रद्धेची कार्यशैली समजून घेण्याआधी हे लक्षात घ्या की श्रद्धा नावाचं शोषक अमृत विचारतरंगांना जीवनशक्ती, क्रियाशीलता देतं. हे वाक्य पुन्हा पुन्हा मोठ्यानं वाचा. श्रीमंतीची सुरुवात होण्याचा प्रारंभबिंदू म्हणजे श्रद्धा. प्रत्येक चमत्कारामागचं रहस्य म्हणजे श्रद्धा, जी विज्ञानाद्वारे उलगडली जात नाही. अपयशावरील यशाचा उतारा म्हणजे श्रद्धा. श्रद्धा या रसायनाचा, मूलतत्वाचा जर प्रार्थनेशी सहयोग आला तर अनंत प्रज्ञेच्या प्रदेशात संचारही तुमच्यासाठी सहज शक्य होतो. श्रद्धेद्वारेच मानवी मनातून तयार झालेल्या सामान्य विचारांच्या स्पंदनांचं आध्यात्मिक समूल्यात परिवर्तन होऊ शकतं. श्रद्धेच्या माध्यमातूनच अनंत प्रज्ञेत सामावलेल्या वैश्विक शक्तीच्या घुसळणीतून मानव तिचा कल्याणासाठी उपयोग करू शकतो. स्वयंसूचनांची जादू. याचं स्पष्टीकरण अगदी सहजसोपं आणि समजेल असं आहे. जे स्वयंसूचनांच्या आवरणाखाली झाकलं गेलंय. आपण आपलं संपूर्ण लक्ष आता स्वयंसूचना या विषयावर एकाग्र करू. स्वयंसूचना म्हणजे काय, त्याची क्षमता किती अफाट आहे हे आता जाणून घेऊ. प्रत्येक माणूस आपल्या जीवनात वारंवार येणाऱ्या अनुभवांवरच विश्वास ठेवतो, हे एक सार्वत्रिक सत्य आहे. तो अनुभव खरा वा खोटा असला तरीही हेच होतं. वारंवार एखादी असत्य गोष्ट सांगितल्यानं तीच स्वीकार केली जाते आणि कालांतरानं ती असत्य गोष्टच सत्य वाटायला लागते. मानवाचं व्यक्तित्व बनण्याचं मूळ कारण आहे त्याचे विचार. तो जसे विचार करतो त्याच विचारांचा पगडा त्याच्यावर बसत जातो.
माणूस एखादा विचार प्रयत्नपूर्वक आपल्या मनात रुजवतो. त्यांना सद्भावनेचं खतपाणी घालतो, आपल्या भावनांबरोबर संलग्न करतो. ते विचारच त्याची हालचालींची दिशा व नियंत्रण ठरवतात आणि तशीच त्याची कार्यशैलीही असते. सत्यासंबंधीचं एक महत्त्वपूर्ण विधान जाणून घेऊया. भावनांच्या संवेदना ज्या विचाराशी जोडल्या जातात, ते विचार चुंबकीय शक्तीचं रूप घेतात आणि संबंधित विचारांना आपल्याकडे आकर्षित करतात. असा चुंबकीय स्पर्श झालेल्या विचारांची तुलना सुपीक जमिनीतल्या बीजाशी करता येईल. बीज लावताना ते एकच असतं. पुढे ते अंकुरतं, वाढतं आणि लक्षावधी पटीत वाढतच जातं. एका बीजापासून लक्षावधी बीजरूप निर्माण होतात. तुमच्या मनात पूर्वीपासून वसलेल्या कंपनांशी संवादी अशी विचारकंपनं मानवी मन आकर्षित करतं. आपल्या मनात वसणारे हेतू, विचार, कल्पना वा योजना आपल्याच समान गोत्रीय विचारांना आपल्याकडे खेचून घेतात. त्या व्यक्तीच्या विचारांवर वर्चस्व प्रस्थापित करतात, त्याच्या मनाला उत्तेजना देतात. आता आपल्या मूळ मुद्द्याकडे वळूया आणि तो म्हणजे आपल्या कल्पनेचं, योजनेचं वा हेतूचं मूळ बीज मनात रुजवण्याचा. एखाद्या विचाराचं पुन्हा पुन्हा आवर्तन, पुनरुच्चार केल्यास तो हळूहळू तुमच्या मनात रुजायला सुरुवात होते. म्हणूनच तुमच्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या एखाद्या विचाराचं पुन्हा पुन्हा उच्चारण करत राहा. ते विधान अथवा तो विचार लिहून काढा आणि मोठ्यानं वाचा, जेणेकरून तो विचार वा त्या विचारांची कंपनं तुमच्या सुप्त मनात खोलपर्यंत पोहोचतात. तुमच्या मनातले नकारात्मक विचार बाजूला करा आणि तुमच्या मनाला आयुष्याला योग्य वळण लावण्याचं, शिस्त लावण्याचं प्रशिक्षण द्या. आपल्या मनात असलेल्या सर्व सकारात्मक आणि नकारात्मक विचारांचं विश्लेषण केल्यास तुमच्या लक्षात येईल की नकारात्मकतेवर मात करणं वा जीवनाला शिस्त लावण्यातला सर्वात मोठा अडथळा म्हणजे तुमच्यातली आत्मविश्वासाची उणीव. आपण हे करू शकू असा आत्मविश्वास आपल्यात नसणं. मात्र आपल्या मनात योग्य त्या प्रेरक सूचना देऊन आपण आपल्यातल्या भीतीचं रूपांतर धैर्यात करू शकतो. म्हणूनच या तत्वाचा वापर करून, मनन करून शोधलेल्या प्रेरक विचारांच्या अशा काही ओळी तुम्ही कागदावर लिहून काढा. वारंवार त्या वाचा, त्यावर विचारमंथन करा आणि आपल्या कार्यशैलीचा तो एक सहज भाग होण्यापर्यंत त्या आत्मसूचनेद्वारे तुमच्या मनावर बिंबत राहा. आत्मविश्वासाचं सूत्र. 1. माझ्या जीवनाच्या निश्चित उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्याची माझ्यात क्षमता आहे, हे मला ठाऊक आहे. ही क्षमता प्राप्त करण्यासाठी जी चिकाटी गरजेची आहे, त्यासाठी मी स्वतःला नेहमी प्रोत्साहित करेन आणि त्याच पद्धतीत कार्यरत राहण्यासाठी सदैव वचनबद्ध राहीन. 2. मला हे माहीत आहे की माझ्या मनात ज्या विचारांचं प्राबल्य असतं ते विचार एखाद्या बाह्यकारी भौतिक क्रियेचं रूप घेतात आणि हळूहळू तेच रूप धारण करतात. मी स्वतःला ज्या रूपात, व्यक्तिमत्वात बघू इच्छितो त्या प्रकारच्या विचारांवर किमान अर्धा तास लक्ष केंद्रित करेन. त्यामुळे मला हव्या असलेल्या वा मी इच्छित असलेल्या त्या व्यक्तित्वाचं स्पष्ट मानसिक रूप माझ्या मनात साकारू लागेल. 3. मला याची जाणीव आहे की माझ्या मनातील ठाम अशा इच्छेला जर मी स्वयंसूचनांद्वारे प्रेरित केलं, तर माझं इप्सित नक्कीच साध्य होईल. त्यासाठी ज्या आत्मविश्वासाची गरज आहे, त्याचं विकसन करण्यासाठी मी रोज किमान 10 मिनिटांचा वेळ त्यासाठी राखून ठेवीन. 4. मी अतिशय स्पष्ट शब्दांत माझ्या जीवनातील मुख्य उद्देश लिहून काढला आहे. त्या उद्देशप्राप्तीसाठी आवश्यक असलेला आत्मविश्वास विकसित होईपर्यंत मी अथक प्रयत्नशील राहीन. 5. सत्य आणि न्यायाच्या मार्गानं मिळविलेली स्थिती वा संपत्ती हीच चिरकाल टिकते. असत्य वा अन्यायाच्या मार्गानं मिळविलेली संपत्ती वा स्थिती फार काळ टिकू शकत नाही. म्हणूनच सर्व संबंधितांना लाभदायक नसेल असा वा दुःखदायक ठरणारा कुठलाही व्यवहार मी करणार नाही. यशप्राप्तीसाठी मी योग्य ते उचित असे मार्ग अवलंबेन आणि लोकांचं सहकार्य मिळवेन. दुसऱ्यांची सेवा करण्याच्या माझ्या कार्यतत्परतेनंच मी इतरांनाही माझ्या कार्यातील सहभागासाठी प्रवृत्त करेन. मी या जगात प्रेमाची भावना वाढवेन आणि द्वेष, हेवा, मत्सर, स्वार्थ, तुसडेपणा हे दुर्गुण नष्ट करण्याचा प्रयत्न करेन.
कारण इतरांबद्दल असलेली नकारात्मक वृत्ती मला कधीच फलदायी ठरणार नाही. लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवावा आणि मी त्यांच्यावर असे आपापसातले संबंध निर्माण करण्यासाठी मी मदत करेन, तसेच मी स्वतःवर देखील विश्वास ठेवेन. आत्मविश्वास वृद्धिंगत होण्याची ही योजना मी मनापासून स्वीकारेन, ती मुखोद्गत करेन आणि ती स्वसाक्षांकित करेन. या कार्ययोजनेचा मी दिवसातून किमान एकदा मोठ्यानं उच्चार करेन, जेणेकरून ती हळूहळू माझ्या मनोकायिक रचनेत खोलवर मुरेल, त्याचा माझ्या कृतींवर, विचारांवर प्रभाव पडेल आणि मी एक यशस्वी व्यक्ती होईन. ही योजना प्रत्यक्षात आणण्याचा सृष्टीचा एक नियम आहे, मात्र तो कसा काम करतो याचं स्पष्टीकरण आजपर्यंत कुणालाही सांगता आलेलं नाही. या नियमाला काय विशिष्ट नाव द्यायचं तेही अजून कळलेलं नाही. मात्र तो नियम वा त्यातील शक्ती जर तुम्ही सकारात्मक दृष्टीनं वापरलीत तर तुम्ही यश, कीर्ती यांचे धनी होऊ शकता. मात्र त्या शक्तीचा नकारात्मक वापर हानी करतो, विनाशास कारणीभूत होतो. याच विधानात दडलेला महत्त्वाचा आशय हाच की अपयशानं खचून गेलेले लोक आपलं उर्वरित आयुष्य गरिबी, दुःख आणि निराशेत घालवतात कारण ते या शक्तिशाली अशा स्वयंसूचनेच्या तत्वांना नकारात्मकतेनं वापरतात. यातून मी बाहेर पडूच शकणार नाही, असे त्यांचे निराशावादी विचार मनात खोलवर रुजत जातात आणि हळूहळू तसं फळ मिळू लागतं. नकारात्मक विचारांची आपत्ती. आपल्या सुप्त मनाला विघातक विचार व विधायक विचार यांच्यातला कुठलाही भेद कळत नाही. आपण त्याला विचारांचं जे खाद्य पुरवतो त्या विचारशलाकांनुसार ते कार्य करत असतं. जर तुम्ही त्यांच्यापर्यंत एखादा भयकारी वा नकारात्मक विचार पोहोचवला तर त्याची प्रतिक्रिया तितक्याच तातडीने येते. तीच गोष्ट सकारात्मक विचारांबाबतही घडते. विजेचा सकारात्मक वापर करून कारखान्यातील अजस्र अशी यंत्रसामग्री चालते आणि मानवाचं आयुष्य सुखी करणाऱ्या अनेक उपयुक्त साधनांची निर्मिती होते. मात्र तिचा चुकीचा उपयोग केल्यास विजेच्या प्रवाहाचा स्पर्श झाल्यामुळे अनेक जीवांचा बळी गेल्याच्याही घटना घडतात. या स्वयंसूचनांच्या तत्वाचंही अगदी असंच आहे. त्या तत्वाच्या उपयोजनावरच तुम्ही आयुष्यात शांतता, समृद्धी वा संपन्नता मिळवणार की दुःख, अपयश वा मृत्यूच्या दरीकडे वाटचाल करणार हे ठरत असतं. तुम्हाला तो नियम व त्याची शक्ती यांची कितपत व कशी माहिती आहे व तिचा तुम्ही कसा उपयोग करता यावरच सगळं काही अवलंबून असतं. जर तुमच्या मनात तुमच्या क्षमतांबाबत अविश्वास असेल, शंका असतील, निसर्गाच्या शक्तीबाबत किंतु असतील, तर तुमच्या सुप्त मनापर्यंत त्याच लहरी जातात आणि तुमच्या कार्याचे परिणामही तुम्हाला तसेच मिळतात. ज्याप्रमाणे खोल समुद्रातील वाऱ्यावर चालणारं एखादं शिडाचं जहाज वारा ज्या दिशेनं वाहील तिकडे जातं, त्याचप्रमाणे तुमच्या मनातील हेच विचारतरंग कधी तुम्हाला यशाच्या शिखराकडे नेतात तर कधी अपयशाच्या खाईतही लोटतात. शेवटी तुमच्या आयुष्याला दिशा देणं हे तुमच्या विचारांवरच अवलंबून आहे. स्वयंसूचनांचा मार्ग यशस्वी दिशा कशी देतो याचं ही कविता एक उत्तम उदाहरण आहे. जर तुम्ही असा विचार कराल की मी पराभूत होणार तर तुम्ही हरलात असं नक्की समजा. जर तुम्हाला वाटलं की हे साहस माझ्यासाठी अशक्य आहे तर ते साहस तुम्हाला कधीच जमणार नाही. तुम्हाला जिंकायचं असेल पण विचार जर असे असतील तर तुम्ही कधीच जिंकणार नाही. कारण या जगात सर्वत्र असंच दिसतं की प्रत्येकाला यश हे त्याच्या इच्छेनुसारच मिळत ते प्रत्येकाच्या मनःस्थितीवरच अवलंबून असतं. जर तुम्ही विचार कराल की या स्पर्धेत आपण माग पडलो तर तुम्ही मांच राहाल. प्रगतीसाठी उच्च विचार हवेत, पुरस्कारास पात्र होण्यापूर्वी स्वतःविषयीचा ठाम आत्मविश्वास हवा. जीवनाच्या युद्धात विजय मिळविण्यासाठी नेहमीच गरज नसते ताकद वा चपळाईची, तर त्यापेक्षाही महत्त्वाची असते तुमची विजिगीषा आणि मी जिंकणारच हा ठाम विश्वास. या कवितेतील अधोरेखित शब्दांवर मनन केल्यास तुम्हाला कवीच्या मनातील विचार नक्कीच उमगतील. मेंदूतील निद्रिस्त प्रतिभा. आपल्या मनाच्या ठेवणीत खोलवर कुठंतरी यशाचं बीज दडलेलं असतं.
ते सुप्तावस्थेत, निद्रितावस्थेत असतं. तुम्ही जर त्याला जागं केलं, क्रियाशील बनवलं, तर ते तुम्हाला तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल अशा यशाच्या शिखराकडे घेऊन जातं. व्हायोलिनच्या साध्याशाच दिसणाऱ्या तारा छेडून एखादा थोर संगीतज्ञ जसा अप्रतिम सुरावट निर्माण करतो, त्याप्रमाणे तुमच्या मनाच्या तळाशी दडलेली ही सुप्त प्रतिभा तुम्ही जागृत केल्यास ती तुमची उद्दिष्टप्राप्ती अगदी सहज शक्य करते. अब्राहम लिंकन अथक प्रयत्न करत होता, मात्र यश त्याच्यापासून कोसो दूर राहत होतं. ज्या गोष्टीला तो हात मात्र घालत असे, तिथं फक्त अपयशच त्याच्या पदरात पडत असे. मात्र एका अचंबित करणाऱ्या, अद्भुत अनुभवानं त्याचं अवघं विश्वच बदलून टाकलं. त्याच्या हृदयात आणि मेंदूत तोपर्यंत सुप्तावस्थेत दडलेली ही प्रतिभा जागी झाली आणि कुणाच्याही खिजगणतीतही नसणारा लिंकन एक महान व्यक्ती म्हणून जगापुढे प्रवेश करता झाला. प्रेम आणि दुःख या भावनांनी पुरेपूर असलेला हा अनुभव त्याला मिळण्याला कारण झाली ती अयान रुटलेज नामक एक स्त्री, जिच्यावर त्याचं निःसीम प्रेम होतं. प्रेम आणि श्रद्धा या दोन्ही भावना एकमेकांशी फार जवळच्या आहेत, कारण एखाद्या गोष्टीवरच्या प्रेमामुळे ती गोष्ट होण्यासाठी अत्यावश्यक अशी विचारकंपनं तुमच्या मनात तयार होतात आणि त्याला श्रद्धेची जोड मिळाली की त्याचे यशस्वी परिणामात रूपांतर होतं. प्रस्तुत लेखक जेव्हा अशा असामान्य यश मिळवलेल्या व्यक्तींचा अभ्यास करत होता, तेव्हा त्याला असं लक्षात आलं की त्यांच्या यशात एका स्त्रीचा असलेला वाटा अत्यंत बहुमोल होता. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या माग एक स्त्री असते, हे सर्वमान्य असलेलं विधान प्रेमाचीच ताकद पुन्हा पुन्हा स्पष्ट करते. श्रद्धेच्या शक्तीचा पुरावा हवा असेल, तर ज्या स्त्रीपुरुषांनी ती ताकद उपयोगात आणली, त्यांच्या जीवनाचा मागोवा घ्या. अशा सर्व स्त्रीपुरुषांत नाझारींचे नाव अग्रभागी आहे. ख्रिस्ती धर्मच मुळी श्रद्धेच्या पायावर उभा आहे. जरी लोकांनी या शक्तीचं महत्त्व नाकारलं वा तिचं विडंबन केलं, तरी तिचं महत्त्व लपून राहत नाही. ख्रिस्ताच्या शिकवणीचं सार ज्याला कदाचित चमत्कार म्हटलं जातं ते म्हणजे श्रद्धा. जर चमत्कार व्हायचे असतील वा होत असतील तर ते फक्त त्या गोष्टीवरील श्रद्धेमुळेच होऊ शकतात. श्रद्धेचं अगदी बोलकं अचूक उदाहरण म्हणजे महात्मा गांधी, ज्यांनी संपूर्ण जगाला श्रद्धेचं अस्तित्व प्रखरपणे दाखवून दिलं. तत्कालीन कुठल्याही प्रसिद्ध व्यक्तींपेक्षा काहीतरी विलक्षण असं एक रसायन महात्मा गांधींकडे होतं, ज्यामुळे लक्षावधी लोक त्यांच्याकडे आकर्षित झाले. त्यांच्याकडे रूढार्थानं माणसाला आकर्षित करणाऱ्या पैसा, श्रीमंती, युद्धसैनिक, सुखासीनता यापैकी काहीही नव्हतं. इतकंच नव्हे तर त्यांच्याकडे स्वतःचं घर नव्हतं, पैसा नव्हता की अंगभर कपडेही नव्हते. मात्र त्यांच्याकडे काहीतरी ताकद नक्कीच होती. काय होती ती ताकद आणि ती त्यांनी कशी मिळवली? त्यांनी श्रद्धेची तत्त्व नीट समजावून घेतली आणि तीच लोकांच्या मनावर बिंबवली. देशभरातील 20 कोटी लोकांना एकत्र आणणं, देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांना प्रेरित करणं, त्यांची एकजूट घडवणं हे सारं काही त्या श्रद्धेशिवाय शक्य होतं का? कल्पनेतून नशिबाची जडणघडण. कुठल्या उद्योगाची उभारणी करताना श्रद्धा आणि परस्पर सहकार्य यांची नितांत गरज असते. उद्योजक व व्यापारी लोक आपल्या उद्योगातून संपन्नता मिळवण्यासाठी कसलं बीज पेरतात, कसे अथक प्रयत्न करतात, याचं एक उदाहरण बघूया. ही घटना सन 1900 मधली आहे, ज्यावेळी युनायटेड स्टेट्स स्टील कॉर्पोरेशन नुकतंच उदयास येऊ लागलं होतं. या पार्श्वभूमीचा विचार करताना आपल्या कल्पनांवर श्रद्धा ठेवून त्या प्रचंड संपत्तीत कशा रूपांतरित झाल्या, याचं नेमकं गमक आपल्या लक्षात येईल. जर ही प्रचंड औद्योगिक साम्राज्यं कशी उभारली जातात हे जाणून घेण्याची तुम्हाला उत्सुकता असेल, तर ही युनायटेड स्टेट्स स्टील कॉर्पोरेशन कंपनीची कथा तुमच्या सगळ्या कुतूहलांची पूर्ती करेल. विचार केल्यानं लोक श्रीमंत होतात, या विचारसरणीबाबत तुम्हाला किंचितही शंका असेल, तर त्याही शंकेचं निरसन करेल. कारण आपल्या तत्वांचं पालनच या कंपनीच्या यशामाग असल्याचा एक महत्त्वपूर्ण निष्कर्ष तुमच्या हाती येईल.
जॉन लोबेल यांनी अत्यंत रोचकपणे न्यूयॉर्क वर्ल्ड टेलिग्राममध्ये वर्णन केलेलं हे कल्पनेत दडलेल्या प्रचंड शक्तीचं वर्णन हे त्यांच्याच अनुमतीनं वाचकांसाठी देत आहोत. अब्जावधी डॉलर्स इतकं मौल्यवान रात्रभोजनोत्तर भाषण. 12 डिसेंबर 1900च्या दिवशी संध्याकाळी फिफ्थ अव्हेन्यू येथील युनिव्हर्सिटी क्लबच्या भोजनगृहात जवळजवळ 80 आसामी उपस्थिती होते. ते सगळेच आर्थिक जगतातील सम्राट होते. एका तरुण उद्योजकाचा तिथं सत्कार होणार होता. मात्र त्यापैकी बहुतेकांना हे भोजन औद्योगिक इतिहासातील एक महत्त्वपूर्ण घटना ठरणार आहे याची यत्किंचितही कल्पना नव्हती. झालं असं की जे एडवर्ड सिमन्स आणि चार्ल्स स्टीवर्ट स्मिथ यांची पिट्सबर्ग दौऱ्यात चार्ल्स एम. श्वाब यांच्याशी भेट झाली. त्यांच्या पाहुणचारानं ते दोघं भारावून गेले. श्वाब हे अवघ्या 38 वर्षांचे लोहपुरुष होते, त्यामुळे या व्यक्तिमत्वाचा पूर्वेकडील बँकिंग व्यावसायिकांशी परिचय करून देण्याच्या हेतून त्यांनी हा भोजनसमारंभ आयोजित केला होता. बरेच अतिथी मान्यवर उपस्थित राहणार असल्यामुळे मी श्वाब यांनी आपलं भाषण फारसं न लांबवता 15 ते 20 मिनिटात संपवावं अशी सूचनाही केली होती. या कार्यक्रमाला स्टिलमन, हॅरिमन आणि हँडरविट्स सारखे जॉन पियरपॉट मॉर्गन जो श्वाबचा खास पाहुणा म्हणून उपस्थित होता, तो सुद्धा थोड्या वेळाकरताच उपस्थित राहणार होता. पत्रकार व इतर लोकांसाठीही हा कार्यक्रम फारसा महत्त्वपूर्ण नसल्यामुळे त्याचा दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रातही फारसा उल्लेख नव्हता. 2 यजमान आणि त्यांचे पाहुणे यांनी त्यांच्या पारंपरिक प्रथेप्रमाणे भोजन घेतलं. त्यावेळी त्यांच्यात अगदी मोजकंच संभाषण झालं. यापूर्वी उपस्थितांतील काही बकर्स आणि दलालांची श्वाब यांच्याशी भेट झाली होती. श्वाब यांचे भरभराटीला आलेले उद्योग मोनोनगाहेला नदीच्या काठावरील प्रदेशात स्थित होते आणि त्याबद्दल फारशी कुणालाच माहिती नव्हती. मात्र ती संध्याकाळ आर्थिक जगताचे बादशाह मॉर्गन यांच्यासह उपस्थित सर्वांनाच आश्चर्याचा एक भला मोठा धक्का देणारी ठरणार होती. कारण अब्जावधी डॉलर्स मूल्याचं युनायटेड स्टेट्स स्टील कॉर्पोरेशन त्या दिवशी जन्म घेणार होतं. मात्र श्वाब यांनी त्या दिवशी जे काही भाषण केलं त्याचा कुठलाही पुरावा आता उपलब्ध नाही. ते भाषण अगदी साधं, घरगुती संभाषणासारखं होतं. व्याकरणाच्या दृष्टीनं त्यात बऱ्याच चुका होत्या, चुटके आणि विनोदही बरेच होते. मात्र त्यात काहीतरी विलक्षण असं नक्कीच होतं. 5 अब्ज मूल्याच्या अफाट संपत्तीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या त्या बड्या आसामींच्या भाषणात मंत्रमुग्ध करणारं, खिळवून ठेवणारं अफाट सामर्थ्य होतं. ते भाषण तब्बल 90 मिनिट चाललं. भाषणानंतर नृत्य चालू झालं आणि आपल्या उंच आसनांपासून बाजूच्या खिडकीशी जात मॉर्गन आणि श्वाब यांच्यातलं ते संभाषण पुन्हा तासभर सुरू राहिलं. श्वाबच्या व्यक्तिमत्वानं सायांनाच आपल्या कह्यात घेतलं होतं. सारेच जण भारावले होते. कारण श्वाबनं आपल्या पोलाद व्यवसायाच्या विस्तारीकरणाची योजना अगदी स्पष्ट आणि विस्तृत स्वरूपात मांडली होती. बिस्किट, पोलादी तार, साखर, रबर, व्हिस्की, तेली उद्योगात याआधीच कार्यरत असलेल्या मॉर्गनला अनेकांनी पोलाद उद्योगात उतरण्यासाठी सुचवून बघितलं होतं. अट्टल जुगारी असलेल्या जॉन डब्ल्यू. गेट्सनं त्याला यासाठी उद्युक्त करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र मॉर्गननं त्याच्यावर विश्वास ठेवला नव्हता. शिकागोच्या स्टॉकब्रोकर्स असलेल्या बिल व जिम या बंधूंनी मॅच ट्रस्ट आणि कॉर्पोरेशनची उभारणी केली होती. मात्र त्यात ते अयशस्वी ठरले होते. एल्बर्ट एच. गॅरी या खेड्यातील सामान्य वकिलानंही प्रयत्न केला होता, मात्र त्याचा प्रभाव पडला नव्हता. या साऱ्या प्रयत्नांनंतर श्वाबच्या भाषणाचा मॉर्गनवर असा काही प्रभाव पडला की आजपर्यंत जी केवळ झटपट श्रीमंतीच्या माग धावणारी एक वेडगळ योजना आहे, दिवास्वप्न आहे, असं त्यांना वाटत होतं. त्यातील धाडसी आर्थिक गुंतवणुकीचे डोळे दिपवणारे परिणाम त्यांच्या समोर आले.
या आर्थिक आकर्षणामुळे सुमारे एका पिढीपूर्वी अशा हजारो अकार्यक्षम व्यवस्था असणाऱ्या छोट्या कंपन्यांचं रूपांतर आता मोठ्या आणि जीवघेणी स्पर्धा असणाऱ्या कंपन्यात झालं होतं. त्या कंपन्याही आता जॉन बी गेट्स या उद्योगातील चाच्यांच्या जाळ्यात अडकवल्या होत्या आणि पोलाद व्यवसायात शिरल्या होत्या. अशा अनेक छोट्या उद्योगांच्या शृंखलेतून गेट्सनं अमेरिकन स्टील अँड वायर कंपनीची स्थापना केली होती आणि मॉर्गनच्या सहकार्यानं फेडरल स्टील कंपनीची निर्मिती केली होती. तब्बल 53 भागीदार असलेल्या अँड्रयू कार्नेगी यांच्या प्रचंड मोठ्या ट्रस्टच्या तुलनेत या सगळ्या कंपन्या वा कॉर्पोरेशन अगदीच सामान्य होतं. आपल्या मानसिक समाधानासाठी म्हणून का होईना आपण एकत्र आलो तरी कार्नेगीच्या कंपनीला साधा ओरखडाही पडू शकणार नाही याचीही मॉर्गनला जाणीव होती. विक्षिप्त अशा कार्नेगीला याची कल्पना होती. स्किबोक्सलच्या उंचीवरून आधी करमणूक म्हणून मग द्वेषानं त्यानं मॉर्गनच्या कंपन्यांचे आपल्या उद्योगात ढवळाढवळ करण्याचे उद्योग बघितले होते. मात्र ही ढवळाढवळ जेव्हा जास्तच वाढली तेव्हा हळूहळू कार्नेगीच्या भावना रागात, संतापात आणि शेवटी बदल्याच्या भावनेपर्यंत पोहोचल्या. तो आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या प्रत्येक कारखान्यासारखा कारखाना काढू लागला. आतापर्यंत त्यानं वायर, पाईप, हुप्स, पोलाद यांच्या निर्मितीला हात घातला नव्हता. तो त्या कंपन्यांना कच्चं पोलाद पुरवत असे, त्यापासून हवा तसा पक्का माल तयार करण्याची त्यांना मुभा होती. मात्र आता त्यानं आपलं धोरण बदललं. आपल्या व्यावसायिक शत्रूंना धूळ चारण्यासाठी त्यानं आता श्वाब या मुख्य आणि सक्षम अशा लेफ्टनंटला हाताशी धरलं. आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर मॉर्गनला श्वाबच्या भाषणात सापडलं. ते म्हणजे कार्नेगीसह संयुक्त प्रयोग. कार्नेगीशिवाय असं एखादं औद्योगिक साम्राज्य उभारणं म्हणजे अळवावरचं पाणी होतं. जणू काही देव नसलेलं देऊळ होतं. 12 डिसेंबर 1900च्या रात्री झालेल्या श्वाबच्या भाषणानं मॉर्गनच्या मनात अशी आशा जागविली की कार्नेगीच ते प्रचंड साम्राज्य आपल्या छत्राखाली आणू शकतो. म्हणजेच यशाची खात्री नसली तरी संधीला वाव नक्कीच होता. त्या भाषणात श्वाबनं पोलाद उद्योगाचं जगभरातलं भविष्य, त्याची सक्षमीकरणासाठी पुनर्बांधणी, यशस्वी उद्योग बंद करणं, उत्तम स्थितीतील उद्योगांवर पूर्ण लक्ष केंद्रित करणं, कच्च्या धातूंची ने-आण करण्याच्या खर्चातील कपात, भांडवलावरील व्याज, इतर खर्च, कार्यालय, विदेशी बाजारात शिरकाव अशा अनेक गोष्टींचं त्यानं स्पष्ट विवेचन केलं. त्याचबरोबर जी मंडळी आपल्या उद्योग व्यवसायात चुकीच्या सवयींना पाठिंबा देऊन भांडवलाची लूट करत होती, त्याबद्दलही त्यानं परखडपणे आपलं मत व्यक्त केलं. अशा लोकांचे हेतू फक्त मक्तेदारी निर्माण करून, मालाच्या किमती वाढवून स्वतःसाठी प्रचंड मोठा लाभांश मिळविणं एवढंच होतं. आपल्या स्वतःच्या खास शैलीनं त्यानं त्या पद्धतीतल्या चुका दाखवून दिल्या. सर्व जग विस्ताराकडे आपलं लक्ष केंद्रित करून बसलेलं असताना या नीतीचा व्यवसायावर होणारा विपरीत परिणाम त्यानं विशद केला. पोलाद स्वस्त केल्यास एक कायमस्वरूपी वाढत जाणारी बाजारपेठ निर्माण होईल. पोलादाचे नवेनवे वापर शोधले जातील आणि विश्वाच्या बाजारातला एक मोठा हिस्सा हस्तगत करण्याची संधी मिळेल हेही त्यानं आवर्जून नमूद केलं. अर्थात प्रचंड वाढत्या उत्पादनाचे आपणच प्रणेते ठरणार आहोत याची श्वाबला कदाचित कल्पनाही नव्हती. त्या रात्री युनिव्हर्सिटी क्लबवरील भोजन समारंभ संपला. भविष्यातील वाढत्या उद्योग साम्राज्याची स्वप्न डोळ्यापुढे तरंगत असतानाच मॉर्गनही घरी परतला. श्वाब पिट्सबर्गला परतला आणि आपल्या अँड्रयू कार्नेगीच्या पोलाद व्यवसायात पुन्हा गढून गेला. गॅरी आणि अन्य मंडळीही आपल्या स्टॉक व्यवसायातील पुढील चाली रचण्यात रमून गेली. फारसा वेळ न दवडता मॉर्गननं श्वाबच्या विचारांचं मंथन केले. यात आपला कुठलाही आर्थिक तोटा नाही हे समजल्यावर त्यानं श्वाबला भेटीचं आमंत्रण दिलं. मात्र श्वाब अतिशय भिडस्त निघाला. आपला विश्वासू असा सर्वोच्च कंपनी अधिकारी जर या पद्धतीत वॉल स्ट्रीटच्या बादशहाबरोबर प्रेमालाप करताना आढळून आला तर ते कार्नेगीला कधीही आवडणार नाही. कारण वॉल स्ट्रीटवर कधीही व्यवसायन करण्याची कार्नेगीची प्रतिज्ञा होती.
जॉन डब्ल्यू गेट्स या मध्यस्थानं असं सुचवलं की श्वाब अगदी सहज म्हणून फिलाडेल्फिया इथल्या वेलेव्ह्यू हॉटेलमध्ये येईल. मॉर्गनही तिथं अगदी सहजच येईल आणि दोघांची अगदी सहज भेट होईल. श्वाब तर तिथं पोहोचला. मात्र इकडे मॉर्गन आपल्या घरी आजारी पडला होता. शेवटी वयाचा मान ठेवून मॉर्गनच्या आग्रहाच्या आमंत्रणामुळे श्वाब न्यूयॉर्क येथे मॉर्गनच्या घरीच त्याला भेटण्यासाठी गेला. तो आता मॉर्गनच्या सावकाराच्या ग्रंथालयाच्या प्रवेशद्वाराशी उभा ठाकला. आता काही आर्थिक इतिहासकार असं ठामपणे सांगतात की या सगळ्या नाटकाचा दिग्दर्शक स्वतः कार्नेगीच होता. श्वाबला जेवणाचं निमंत्रण, त्याचं ते गाजलेलं भाषण, रात्री झालेली श्वाब मॉर्गन यांची भेट, हे सगळं काही धूर्त स्कॉटन्स जमवून आणलं होतं. मात्र सत्य काही बरंच वेगळं होतं. कारण या सगळ्या घडामोडींनंतर जेव्हा श्वाबवर तो व्यवहार पूर्ण करण्याची जबाबदारी सोपवली गेली, तोपर्यंत लिटिल बॉस अड्रयू ज्याचा तिरस्कार करतो, त्याच उद्योगसमूहाला आपला व्यवसाय विकण्याचं मान्य करेल, याविषयी तो पूर्णतः अनभिज्ञ होता. पण तरीही श्वाबनं आपल्या स्वतःच्या हस्ताक्षरातले तांब्याच्या पत्र्याच्या आकड्याचे 6 कागद आपल्याबरोबर नेले होते आणि त्यावर त्यानं धातू व्यवसायात नव्यानं सहभागी होणाऱ्या प्रस्तावित पोलाद कंपनीची क्षमता नमूद केली होती. आणि संपूर्ण रात्रभर तिथं चर्चेचा खल चालू होता. ते 4 जण रात्रभर त्या आकड्यांचा अभ्यास करत होते. या सर्वात प्रमुख होता तो मॉर्गन. पैशाच्या दैवी ताकदीवर त्याचा ठाम विश्वास होता. मॉर्गनबरोबर होता त्याचा एक उच्चकुलीन भागीदार रॉबर्ट बेकन, जो अभ्यासू आणि हुशार होता. या उपस्थितांतला तिसरा गृहस्थ म्हणजे जॉन बी. गेट्स, ज्याची संभावना मॉर्गन आजपर्यंत जुगारी अशीच करत असे व म्हणूनच त्याचा वापरही करून घेत असे. आणि तिथं असलेली चौथी व्यक्ती म्हणजे दस्तुखुद्द श्वाब, जिला त्या काळी जिवंत असलेल्या कुणाही व्यक्तीपेक्षा पोलाद निर्मिती आणि विक्रीचं सर्वाधिक आणि सर्वोत्तम ज्ञान होतं. पिट्सबर्गहून आलेल्या आकड्यांबाबत कुठलंही दुमत नव्हतं, कुठलीही शंका नव्हती. श्वाबच्या मताप्रमाणे अमुक एका कंपनीचे जे मूल्य असेल, तेच कायम राही. त्यात एका पैशाही फरक पडला नाही. त्यानं सुचवलेल्या कंपन्यांना आपल्या या नवीन संचात सामावून घेण्यासाठी तो आग्रही होता. संकल्पना चित्रातल्या कॉर्पोरेशनमध्ये त्यानं पुनरावृत्ती टाळली. मॉर्गनच्या खांद्यांवर आपल्या कंपन्यांचा भार टाकू इच्छिणाऱ्या त्याच्या मित्रांनाही त्यानं दूरच ठेवलं. चर्चेदरम्यान रात्र सरली, पहाट झाली. मॉर्गन उठून उभा राहिला. आळस देऊन त्यानं पाठ ताठ केली. फक्त एक प्रश्न तेवढा अनुत्तरित होता. ही विक्री करण्यासाठी तू अड्रयू कार्नेगीचं मन वळवू शकशील, असं तुला वाटतं का? त्यानं विचारलं. मी प्रयत्न करू शकेन, श्वाब म्हणाला. जर तू त्याला विक्रीसाठी तयार केलंस, तर पुढची जबाबदारी माझी, मॉर्गननं सांगितलं. इथपर्यंत सगळं काही सुरळीत पार पडलं होतं, पण कार्नेगी आपलं साम्राज्य विकेल का? आणि विकल्यास तो त्यासाठी किती किमतीची मागणी करेल? ती किंमत त्याला कशा रूपात हवी असेल? सामान्य अंश, प्रिफर्ड स्टॉक, बार्सच्या रूपात की नग? अर्थात 1 अब्ज रुपयांचा 1/3 भागसुद्धा रोख रूपात देणं कुणासाठीही शक्य नव्हतं. श्वाबनं $32 कोटी इतक्या प्रचंड किमतीचा अंदाज वर्तवला होता. जानेवारीतल्या कडाक्याच्या थंडीत वेस्टचेस्टर येथील सेंट अड्रयूज येथे गोल्फचा डाव रंगात आला होता. अड्रयू कार्नेगी उबदार स्वेटरमध्ये स्वतःला लपेटून घेत थंडीपासून स्वतःचा बचाव करत होता, तर त्याचा खेळातला उत्साह कायम ठेवण्यासाठी श्वाब सतत त्याच्याशी बोलत होता. जोपर्यंत ते जवळच्या कार्नेगी कॉटेजमध्ये गेले नव्हते, तोपर्यंत त्यांनी व्यवसायासंबंधी एकही शब्द उच्चारला नव्हता. ते कॉटेजमध्ये आले, उबदार वातावरणात स्थानापन्न झाले. त्यानंतर ते आपल्या व्यवसायाच्या व्यावहारिक बाजूकडे वळले आणि मग ज्या प्रकारे श्वाबनं युनिव्हर्सिटींवरील 80 अब्जाधीशांना मोहिनी घातली होती आणि त्यांचं मन आपल्याकडे वळवलं होत, त्याच निग्रहानं त्यानं कार्नेगीसमोर आपलं मत मांडलं.
साम्राज्यविक्रीच्या बदल्यात निवृत्तीनंतरच ऐश्वर्यशाली सुखासीन जीवन कल्पनाही करता येणार नाही इतकी अगणित संपत्ती जी सामाजिक कार्यासाठी उपयोगात आणता आली असती अशी असं एक मनोरम चित्र श्वाबनं कार्नेगीसमोर उभं केलं. क्षणभर विचार करून कार्नेगीनं यास संमती दर्शवली आणि आपल्या मनातील आकडा कागदावर लिहिला आणि म्हणाला, ठीक आहे, या किमतीला आपण हे विकू शकू. तो आकडा होता 40 कोटी डॉलर्स. श्वाबनं व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षा तब्बल 8 कोटी डॉलर्सची घसघशीत वाढ त्यात होती. काही काळानंतर एकदा जहाजावरील डेकवर बसले असताना स्कॉट्समन मॉर्गनला म्हणाला, मी तुझ्याकडे 10 कोटी डॉलर्स जास्तच मागायला हवे होते. मॉर्गन हसत उत्तरला, जर तू मागितले असतेस तर तुला ते मिळाले असते. त्या सौद्याचा खूपच गवगवा झाला. विदेशी पोलाद जगताला तर ते प्रचंड काम बघून आश्चर्याचा धक्का बसल्याची तार एका विदेशी वार्ताहरानं केली. येल कंपनीचे अध्यक्ष हॅडली म्हणाले की जर ट्रस्ट कंपनीच्या व्यवहारावर नियंत्रण ठेवलं नाही तर येत्या 25 वर्षांतच राजधानीबरोबर वॉशिंग्टन येथेही एका बादशहाचं साम्राज्य स्थापन झालेलं दिसेल. यादरम्यान मात्र चाणाक्ष पत्रकार कीने यानं तत्परतेने नवीन स्टॉक विकत घेण्याचा सपाटा लावला आणि अतिरिक्त झालेलं 6,000,000,000 डॉलर्स इतकं अतिरिक्त भांडवल आपल्याकडे वळवलं. कार्नेगीला त्यामुळे आपले लक्षावधी डॉलर्स मिळाले. मॉर्गनलाही आपल्या कष्टाचं फळ 6,2,000,000 डॉलर्सच्या रूपात मिळालं आणि गेट्स ते गॅरी या सगळ्यांनाच लक्षावधी डॉलर्स कमावता आले. आणि या सगळ्या कामगिरीचा पुरस्कार चार्ल्स श्वाबला मिळाला. तो नव्या कॉर्पोरेशनच्या अध्यक्षाच्या रूपानं. तो 1930 सालापर्यंत कायम होता. संपत्तीचा प्रारंभ विचारातूनच होतो. आत्ताच वाचलेल्या या व्यवसायाची नाट्यपूर्ण कहाणी म्हणजे इच्छेचं रूपांतर तिच्या भौतिक समूल्यात नेमकं कसं होतं हे स्पष्ट करणारी कहाणी आहे. या प्रचंड व्यवसायाची कल्पना एका माणसाच्या मनात आली. त्याच्याच मनात पोलाद कारखान्यांनी त्या व्यवसायाला दिलेलं आर्थिक स्थैर्य ही कल्पना रुजली. त्याची श्रद्धा, इच्छा, कल्पनाशक्ती, आग्रह, सातत्य, धडाडी या सगळ्याचं एकत्रित फलित म्हणजे युनायटेड स्टेट्स स्टील कॉर्पोरेशनचं साम्राज्य. त्या कॉर्पोरेशननं ताब्यात घेतलेले पोलाद कारखाने, यंत्रसामग्री तर त्यांच्याकडे प्रासंगिकरित्या आले होते. मात्र या व्यवहाराचं बारकाईनं विश्लेषण केल्यावर हे लक्षात येतं की कॉर्पोरेशनच्या ताब्यातील संपत्तीचं मूल्य या सर्व व्यवसायांचं निमंत्रण एकाच छत्राखाली असल्यामुळे जवळजवळ 6 दशलक्ष डॉलर्सनं वाढलं होतं. म्हणजेच श्वाबनं आपली कल्पना ज्या विश्वासानं आणि श्रद्धेनं मॉर्गन व इतरांच्या गळी उतरवली त्याचंच प्रत्यक्ष रूप म्हणजे हे 6 दशलक्ष डॉलर्स होत. युनायटेड स्टेट्स स्टील कॉर्पोरेशनची पुढे चांगलीच भरभराट झाली. ते अमेरिकेतील सर्वात श्रीमंत आणि शक्तिशाली कॉर्पोरेशन म्हणून ओळखलं जाऊ लागलं. हजारो लोकांना तिथं रोजगार मिळाला. पोलादाचे नवेनवे उपयोग शोधून काढले गेले आणि नवीन बाजारपेठी काबीज केल्या गेल्या. म्हणजेच 6 दशलक्ष डॉलर्स नफ्याएवढ्या मूल्याची श्वाबची कल्पना किती शोषत होती हे सिद्ध झालं. श्रीमंतीचा प्रारंभ विचारानं होतो. मात्र त्या श्रीमंतीचं मूल्य किती वाढेल हे मात्र ती कल्पना ज्याच्या मनात सर्वप्रथम जन्म घेते त्यावर अवलंबून आहे. तुमची श्रद्धा जितकी दृढ तितकी ती सीमा विस्तारत जाते. मात्र तुम्ही जीवनात कुठल्याही गोष्टीचा सौदा करणार असाल त्याचं मूल्य काहीही असलं तरी तुम्ही तत्वांवर, मूल्यांवर ठाम राहा, आग्रही राहा.